काही झालोय रॉकी लावला. आता घरी झालोय, जेवतोय, परत एका ठिकाणी जायचं. मी आताच मेसेज चेक केला, भाईची ख्वाहिश वाढली. काय चष्मा आणला ब्लॅक तर पाहिजे. तो काही झालोय मी. हाय निखिल. वा भेटते वा. एवढे वेळ झाल्यानंतर तुला आता गॉगलचं सुचलं. काय मंडळी, मी साई रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साई कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आता खाली आलो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी इंट्रो करायला लागतो आहे. उशीर झाला आहे, मी गेलो आहे, थोडंसं काम आहे आणि रॉकीलाच काढतो आहे. सो लेट्स गो. रॉकीच्या तिकडे जरा हॅलमेट आपला जुनं घेतलं आहे, सो चाललं आहे, लेट्स गो. कुत्र्यांचं चालूच झाला भाई. रॉकीला मी जस्ट खाली आलो, पुसलो वगैरे आणि परत गेलो की भाई आपला इंट्रो राहिला आहे, त्यासाठी मी परत गेलेलो आणि इंट्रो तिथे गेला आणि आता निघते रॉकी घेऊन. जाऊया. काही झालो आहे रॉकी लावला. आता घरी झालो आहे, जेवतो आहे, परत एका ठिकाणी जायचं आहे, भावाचं शूट वगैरे करायचं आहे. जेवण लवकर झालंच तर मी तिकडेच जाईल. सो लवकर जातो, जेवतो, ते एक कामातले काम करून घेतो. ऊन आणि दुपार येतात. लेट्स गो. सो गाईज, मी निघतो आता, त्याच्याकडे जायचं आहे ते. सो त्याला लागणार आहे आपला एक स्टँड आणि माईकची त्याला गरज आहे. म्हणजे त्याचा इंट्रो शूट करायचं तर चांगलं झालं पाहिजे, त्याच्यासाठी माईक न्यायची गरज आहे. सो ते मी कॅरी केलं आहे बॅगमध्ये. आपला कॅमेरा ऑलरेडी आहे. सो लेट्स गो, निघूया. मी आत्ताच मेसेज चेक केला, भाईची ख्वाहिश वाढली. काय चष्मा आणला ब्लॅक तर पाहिजे, कॅरी करतो तो, पण मोबाईल पण कॅरी करूया. सो इमर्जन्सी काय लागेल आपल्याला काय सांगू नाही शकत. एक इंट्रो शूट करायचं नॉर्मल त्याचा यूट्यूबचा. मी एवढं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, पण मी अजूनपर्यंत इंट्रो नाही शूट केला. त्याला इंट्रो शूट करून आपल्याला पण कॉन्टेंट भेटेल आणि त्याचं पण काम होईल. सो लेट्स गो, जाऊया. आता तो करणार आहे त्याचा इंट्रो शूट, ठीक आहे. माझं मी काही शूट करेन काय मला माहिती नाही. मी तर हेल्प लावून चाललो आहे आणि काय शूट करायला गार्डन एरियामध्ये चाललो. मग तिथे काय शूट करायचं असेल ते करू आपण, काय शूट करायला भेटतं ते. अँड मी जेव्हा मुंबईला आलो होतो त्यानंतर जेव्हा मी जिम जॉईन केलेली तेव्हा मी इथलेला मला मित्र आहे हा. आणि आफ्टर खूप वर्षांनीच भेटत असेल मी त्याला. आता आमचा मेसेजवरती कॉलवरती होत असतं, आता मेसेजवरती आहे. सो आता रॉकी घेऊन चाललो आहे, कारण का तिथून थोडंसं लांब आहे. सो गाडी घेऊनच जायला लागेल मला. लेट्स गो बेब्स. काहीच हा गार्डन आहे. मी आलो आहे स्पॉटवरती, बट ज्याचं करायचं तोच नाही अजून आला आहे. सो त्याची वाट करतोय, वाट बघतोय त्याची. रॉकीला लावले इथे. सो इकडनं येईल का इकडनं कुठून येईल का माहिती नाही. सो तो येईपर्यंत वाट बघतो. सो काही आलो आहे मी. हाय निखिल. हो, आम्ही जिमला भेटलेलो एक 2-3 वर्ष झाले असेल ना आपल्याला. जेव्हा मी मुंबईला आलेलो कॉलेज शिकण्यासाठी तेव्हा एक जिमला होतो, तिथं हा भेटलेला. पण तिकडे पहिल्याला आलेलो. त्याच्यानंतर जिम जॉईन केली तेव्हा तू भेटलेला. तू आणि ओमकार पण जिम मित्र आहे. असा मित्र नाही तो, हे जिम मित्र आहे. सो आता तुझं काय शूट करायचं ते सांग. आता ऍक्च्युली माझं पण चॅनल होतं. जर कॅमेरा नीट पकडतो तू कर. माझं वाईड अँगल आहे, Wide angle आहे? हां 0.5 आपल्याकडे आहे ना. तर माझं पण चॅनल होतं यूट्यूबचं. तर माझं पण इनॅक्टिव्ह होतं अकाउंट. सो आपण चॅनलमध्ये थोडेफार फेरबदल केलेत आणि त्याचा एक आपल्याला कंटेंट म्हणून, म्हणजे आपले पण जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण जे चॅनलचं नाव चेंज केलं आहे आणि आपण नवीन कंटेंट टाकणार, त्याच्याबद्दल एक इंट्रो व्हिडिओ म्हणजेच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणून आपण एक छोटा ब्लॉग बनवणार आहे. सो त्याच्यासाठीच मी साहिलला बोललो की अरे माझ्याकडे माईक नाही, ट्रायपॉड आहे, छोटा आहे, पण सो एक पर्सन लागतो असा की बिहाइंड द कॅमेरा जो बघेल फ्रेम चांगली आहे का नाही किंवा शॉट बरोबर येतो आहे की नाही, ह्यासाठी साहिलला मी फोन केला होता. तुम्हाला लोकांना वाटतं सर्व काही इझी आहे, बट इझी नाही आहे. माझा जो कॅमेरामॅन आहे एक आपला मॅनेजर आहे आणि माझा पहिला कॅमेरामॅन म्हणजे श्रेयश, तो इकडे मुंबईला असतो. तर श्रेयश नाही तर मला हे सर्व कॅरी करायला लागतं, नाहीतर मग तो असेल तर तो सगळं सांभाळतो. आता याचा इंट्रो शूट करूया आपण. ट्रायपॉड वगैरे आणलं आहे, माईक वगैरे आणलं आहे. मीच माईक घेतलं, पण मी जास्त माईक यूज करत नाही, सारखं ते करायला लागतं. बट याचा इंट्रो शूट करूया चांगल्या प्रकारे. एक मस्त गार्डन एरिया स्पॉट भेटला आम्हाला. हा इंट्रो शूट करूया इथंच लवकरच. वा भेटते वा. एवढे वेळ झाल्यानंतर तुला आता गॉगलचं सुचलं.
चांगलं दिसतोय का हा चांगला दिसतो एकदम चांगला. एकदा गॉगल घालून पण तो डायलॉग घेऊ आणि सेम पुन्हा एकदा तो वाला स्टार्टिंग वाला. नाही आता जे मी बोललो ना इंट्रोची लाईन आहे हा तो वाला म्हणतो. हा मग ठीक आहे ते असं वाला चांगलं का. वाटतं एकदम. असं वाटतं डायरेक्टर आहे मी. नाही मी असं लुक मध्ये चांगलं वाटतंय का हा, कारण हा. माझ्या प्रोफाईल मध्ये पण हाच आहे लुक. नाही चांगलं आहे. ते घेऊ चला आपण. हा तर नमस्कार, मी तुमचा लाडका अर्बन गावकरी स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रवासात. चला तर मग तुला प्रॉपर टायमिंग कळेल की आता चला कुठे चालला इकडे चला. भावानी टेक दिला एवढे टेक कॅन्सल केले तर झालं. टेक देत काय वाटत तुला. टेक भावा शेवटचा आहे. पटकन तेरी आपल्या फोन मध्ये काय बोलू मी तुला. अरे वाचतो पण लगेच आता जस्ट कॅमेरा सेट केला हा. त्याच्या आधी फक्त तू बघितलंस की काय आहे काय 2 सेकंदात विसरला. बरोबर आहे. स्क्रिप्ट काय करत नाही डायरेक्ट जे आहे ते. पण जर भाई तू म्हणजे तुला असं स्टोरी वगैरे दाखवायचं असेल ना तर मी तुला- विचार करतो एक पिक्चर बनवायचा युट्यूब वरती वेब सिरीज वरती. तर कॅरेक्टर कुठं नामणार ते सर्व सेट कुठं करणार. तूच character आहे. सध्या तुला बघून तर मी दुसऱ्याला कसं हँडल करायचं विचार करतो. इस्ता मेहनत असते भाई. लोकांना वाटतं की भाई फक्त कॅमेरा कॅमेरा चालू आहे बॅनर वेगळीच असतात. आपण इथं मागासून फिरतोय पण आपल्याकडे किती जण बघतायत त्यांना इग्नोर करून आपण आपल्यावरती फोकस करतो. लवकरच भेटूया एका नवीन उत्साहासोबत, नवीन ब्लॉग मध्ये, नवीन प्रवासासोबत. विसरलं रे. मेन म्हणजे सुरुवात होती तुमची साथ अशीच असू द्या भाई. मला पाठांतर झालं. तू चुकीचा बोलला मी मला. चुकीचं लवकरच कुठं भेटूया. बोलतोय? तुमची साथ अशीच राहू द्या. लवकरच भेटूया पुढच्या मध्ये हा. नवीन गोष्टी भाई. मला पाठांतर झालं यार. तर साधी होते ना. हा तुमची बघा परत एक हे चालू नव्हतं. तुमची साथ अशीच राहू द्या. लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, नवीन प्रवासात. तोपर्यंत राम राम. चालायचं ना? झालंय. आयफोन मधून आम्ही शूट करतो सगळं. तेच तुझं तर पण 13 आहे ना? तेच तर तुझं पण 13 आहे ना? 13 याच्यावरच आहे सगळं भाई. दुसरं काय. सो गाईज आमचं शूट वगैरे झालंय. इकडे शूट करताना भरपूर टेक दिले. तो वेगळा विषय होता, नवीनच होता. हा गार्डन आहे इकडे. ह्या गार्डन मध्ये इकडे एकदा आलेलो आम्ही. लग्न वगैरे होतं इकडे, एक कार्यक्रम झालेला. आणि इकडनं आपण फिरत असतो. निखिलचं घर इकडे आहे. निखिल तिकडे जाईल. आपलं घर इकडे आहे. आपण इकडे जाऊ. चल निखिल भेटू परत. काय असेल तर फोन कर. हा भावाने आपल्याला टिप्स दिल्या चांगल्या काय काय त्या आपल्या ब्लॉग एडिटिंग मध्ये ज्या गरजेच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आणि पहिलं म्हणजे माझ्याकडे असं एक पर्सन ठेवलंय मी की माझा ब्लॉग झाला ना की त्या ब्लॉग मध्ये काय चुका येतात किंवा काय येतं ते करण्यासाठी. तर ते सांगतं बट एवढं इम्प्रुव्हमेंटचं नसतं. मी काय करतो कच्चे लोड असतो. कच्चा ब्लॉग असतो ना तो लोडतो. तरी भावाने सांगितलं ते ट्राय करूया आपण. कसं आहे जेवढे तुझे सबस्क्रायबर्स असतात ना त्याचा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन व्ह्यू वेगळा असतो. प्रत्येकाचा वेगळे कॉम्प्लिमेंट असतात किंवा करेक्शन करायला सांगतो किंवा इम्प्रुव्हमेंट्स करायला सांगतो. सो ते जे तुला बरोबर वाटतील की बाबा हे खरंच जे गरजेचे आहेत छोटे मोठे की केले पाहिजे चेंजेस ते इम्प्लांट करून बघ. त्याने तुझ्या चॅनलवर काय इफेक्ट पडतोय किंवा व्ह्युअर्स मध्ये काय इफेक्ट पडतोय त्याचा हे घे. एक म्हणजे अनुभव येईल तुला आणि समोरच्याचा ओपिनियन समजेल तुला की बाबा खरंच इम्प्रुव्हमेंट झाले का, काय इंटरेस्टिंग वाटतंय. नवीन काहीतरी ट्राय करायला म्हणजे सारखं तेच रट्टा नको मारायला. काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करायला. ते ट्राय करूयात आपण. आता आपल्याला किती तास झाले असतील? 1-1.5 तास झालं. 1-1.5 तास झाला. 4 वाजता आलो मी. 4 वाजता 5:45 वाजता आले म्हणजे 1-1.5 तास फोन केला. तो आता निघतोय आम्ही. निखिल पण जाईल. आता घरीच निघलो. गाडी झालोय घरी. भावाला भेटून चांगलं वाटलं. काही सजेशन पण दिले त्याने एडिटिंगच्या ह्याच्यात ब्लॉगच्या आपला थोडेसे चांगले आहेत जे त्यांनी सांगितले ते असं नाही. त्यांनी सजेशन दिलेले खूप चांगले आहेत. आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू म्हणजे आपल्या ब्लॉग्समध्ये ते ॲड करून. आता
आता जातोय घरी जातो, जरा फ्रेश होतो. गरमी खूप आहे की पाणी जास्त प्यावं लागते. सो आता घरी जाऊया, लेट्स गो. तो गाईज विषय असा आहे ना की आपण दुपारी गेलेलो ते शूट करायला वगैरे. सो तिकडनं आल्यानंतर आम्ही थोडंसं बसलेलो दोघंजणं बोलत. सो त्यांनी एक सजेशन दिलं ॲज अ व्ह्युअर म्हणून की थोडंसं एडिटिंगमध्ये चांगला फोकस करायला पाहिजे. सो तुम्ही पण काही असेल तर तुम्ही पण मला काही सांगा, सजेशन असेल ते कमेंटमध्ये सांगू शकता. मी रिप्लाय पण करेन. तुम्ही कमेंटच नाही करत आहे यार, की मग मला एक असं चॅलेंज घ्यायला की कमेंट्स वाचून हे करायला वगैरे काय करतच नाही. सो ठीक आहे, थोडं कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब पण करा. ऑलमोस्ट आपण येतोय जवळच. सो हा व्लॉग मी एंड करतोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.